या ठिकाणी आणखी एक आनंदाची गोष्ट, आपण पालकमंत्री आहात मुंबई शहराचे, त्याच्यामुळे आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. मुंबई शहर आणि कालच पालकमंत्री उपनगराचे आमचे मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं की चॅनलवर बातम्या येत आहेत, 1000 रुपये सभापती महोदया आपणही त्या ठिकाणी कौतुक कराल की 1000 रुपये भरायला त्या महिलांना त्या ठिकाणी अडचण होते. टीव्हीवर सांगितलं 1500 1000 भरणार. त्या ठिकाणी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं मंत्री महोदय निर्णय घेतलाय, 0 बॅलन्स अकाउंट मुंबई शहरामध्ये आणि उपनगरामध्ये त्या ठिकाणी श्रीकांतजी घेण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्यामुळे मुंबईतल्या महिलांना सभापती महोदया 0 पैशामध्ये अकाउंट त्या ठिकाणी उघडायचं आहे. हे आम्ही करतोय. तुम्ही न सांगता सुद्धा आमच्या महिला बहिणींची काळजी घेण्याचं सगळ्या बाजूनी त्या ठिकाणी आम्ही काम करतोय. परंतु यांना विकासावर बोलायचं नाही, यांना कामावर चर्चा करायची नाही, बाहेर त्या ठिकाणी मोठमोठ्या घोषणा करायच्या, माझा पक्ष चोरला, माझा चिन्ह चोरलं, खोके, गद्दार, संविधान बदलणार. म्हणजे मला सभापती महोदय आश्चर्य वाटतं, संभाजीनगरचा कार्यक्रम त्या ठिकाणी म्हणजे भान तरी आपल्याला असलं पाहिजे. सभापती महोदय, भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक घेतला, त्याचा प्रवेश सोहळा चालू आहे, म्हणजे तो दुसऱ्या पक्षात ना आपल्या पक्षात आला तर ते पुण्याचं काम, तो चोरला नाही. आणि त्याच कार्यक्रमात सांगायचं आमचा आमदार चोरला, आमचा पक्ष चोरला. म्हणजे आपण दुसऱ्याचा नगरसेवक चोरला त्याचं त्या ठिकाणी काही नाहीये. राजकीय टीका नाही नाही, असं सभापती महोदय नाही. असं दानवे साहेब, हे पहा काय कोणाचं नाव घेतलंय बोलू द्या. आता तुम्ही पण सहिष्णुता ठेवा ना थोडी, तुम्ही पण टीका करत नाही का? काय झालं पण याच्यात? पण ते मी सांगितलं आमदार चोरला बोलतात आणि भाजपचा नगरसेवक घेतला, मी कोणाचं नाव पण नाही घेतलं. आता बरोबर लागलं वाटतं त्यांना, सांगावं असं कोण बोललं. सहिष्णू राहून चालत नाही, तो आपण टीका करतो. मी सारखी तुमच्या बाजूने उलट सांगते की ऐकून घ्या, तुम्ही पण ऐकून घ्या ना. तुमच्या जेव्हा बाकीचे सदस्य उत्तर देणार आहेत त्याच्यात बोला ना, तुम्ही समाचार घ्या, असं काही नाही. त्याच्यामुळे आपण घेतला आपला तो बाब्या, दुसऱ्याचं कार्ड, म्हणजे आमचे आमदार दुसरीकडे गेले की चोरले आणि दुसऱ्यांचे नगरसेवक आपल्याकडे आले की ते चोरले नाहीत. ही सभापती महोदय या ठिकाणी मनोवृत्ती योग्य नाही. आपण जे बोलतो राजकारणात ते त्या ठिकाणी पारदर्शक असलं पाहिजे, परंतु आपल्या सोयीचं बोलण्याची पद्धत सभापती महोदय, आणि कुठलाही पुरावा लागत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.